प्रीतम ही बॅग काय हे तुला आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला नेऊन पोचवायचे अर्जंटली. तो रक्कम मोठी आहे, जरा सांभाळ. थँक्यू सर. येस. एक रुपया कमवायची अक्कल नाही आणि 50 लाख रुपये हरवून आलास तू. तुला माहितीये 50 लाख रुपये किती असतात ते? लहानपणापासून राबायला लागला असता ना म्हणजे किंमत कळली असती. कुणालाही बाहेर जाऊन विचार, दिवस रात्र कष्ट केले ना तरी 500 रुपये सुद्धा जमत नाहीत रे. आणि तू ते हरवून आलास. मी खूप जबाबदारीने ते पैसे घेऊन गेलो होतो, पण मला खरं सांग, तू हे सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उडवून नाही ना आलास? प्रीतमची सगळी बँक अकाउंट फ्रीज करून टाका. त्याला त्याच्या अकाउंट मधनं 1 रुपया सुद्धा काढता नाही आला पाहिजे. आणि जोपर्यंत हे सगळे पैसे मला परत करत नाहीस तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नको. 1.5 लाखाचे 2 लाख झाले. काय 2? हो, हे सगळे पैसे तुझे. आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू. आपण अजून खेळूया. आजच सगळे रिकवर करू. मी हार लावतो. ये जिंकलो. काय झालं यार हे सगळं. आणि या पैशांच्या नादात मी प्रियाला पण नको नको ते बोल. तिची काही चूक नसताना ओरडलो मी तिच्यावर. आधीच मला आईचे 50 लाख रुपये द्यायचे होते. प्लस मी काकूचा हार घालून बसलो आणि या सगळ्यात क्लब मालकाचे 10 लाख पण द्यायचे. कसं मॅनेज करणार आहे यार मी सगळं. काय प्रीतम किर्लोस्कर, एक काम तुझ्याने नीट होत नाही ना रे.